शहरातील उघड्या मॅनहोल्सच्या गंभीर समस्येवरून उच्च न्यायालयानं पालिकेला चांगला समाचार घेतलाय। न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं संताप व्यक्त करत पावसाळ्यात काय परिस्थिती होते हे सर्वांनाच माहिती आहे, मग दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक पावलं का उचलली जात नाहीत? महापालिका एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहते आणि मगच उपाययोजनांसाठी धावपळ करते का? अशा अत्यंत तीव्र आणि कडक शब्दात महापालिकेच्या कारभारावरती जोडे उगारण्यात आले। शिल्पा नरोडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिल्पा, प्रसन्न सर, यंदाचा मान्सून हा जो आहे तो पावसाचा नाही मुंबईतला तर झाडं कोसळण्याचा देखील ठरत आहे। मुंबई शहरामध्ये 6 दिवसांमध्ये जी झाडं कोसळलेली आहेत त्यांनी धोक्याची घंटा वाजवलेली आहे। आपण जर मागच्या 3 वर्षाचा कालखंड पाहिला पावसाळ्यातला तर त्या वर्षामध्ये जितकी झाडं कोसळली नाही तितकं 6 दिवसात रेकॉर्ड ब्रेक या झाडांनी केलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे मुंबई शहरामध्ये उशिरा मान्सून दाखल झाला आणि जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 6 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 1000च्या वरती झाडं ही कोसळलेली आहेत आणि 2023, 24 आणि 25 ची झाडं कोसळण्याची संख्या जर आपण पाहिली तर 2023 साली 680 झाडं कोसळली होती, 2024 मध्ये 650 होती आणि 2025 मध्ये ही संख्या 800 वर गेली होती। मात्र आता आपण पाहतोय 6 दिवसांमध्ये 1000चा आकडा पार केलेला आहे आणि त्यामुळे वृक्ष प्राधिकरणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे मुंबईमध्ये मान्सून उशिरा दाखल झाला, मात्र जे वादळी वारे होते त्या वाऱ्यांमुळे ही झाडं कोसळली असल्याचं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिका जी वृक्ष छाटणीची कामं करते ती कामं का केली नाहीत असा प्रश्न मुंबईकर उपस्थित करत आहेत। कारण पहिल्याच पावसात उशिरा आलेल्या ह्या मान्सूनमध्ये इतकी झाडं 6 दिवसात कशी काय कोसळू शकतात? त्याच आपण जर पाहिलं तर मॅनहोलची जी घटना आहे ती घटना असेल, उघडे नाले असतील, यावरून देखील उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेवर थेट ताशेरे ओढलेले पाहायला मिळतात। कारण पावसाळ्यापूर्वी ही कामं केली जातात, वर्षानुवर्ष याच समस्या आहेत, तरी देखील मुंबई महानगरपालिका दुर्लक्ष का करते? मुंबईकरांचा जीव घेण्याची वाट ही मुंबई महानगरपालिका पाहते का असा थेट सवाल आणि प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे। झाडांची संख्या जर आपण पाहिली तर 6 दिवसात जर 1000च्या वर झाडं उन्मळून पडू शकतात आणि यामध्ये मुंबईकरांचा जीव जातोय। आपण जर पाहिलं तर झाडं उन्मळून पडली त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 12 ते 13 जण जखमी झालेले आहेत। मॅनहॉलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू होतोय। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने जी नालेसफाई केली, वृक्ष छाटणीची कामं केली किंवा मॅनहॉल्सची जी कामं आहेत ती पावसाळ्यापूर्वी का केली नाही असा थेट उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलाय आणि वृक्ष प्राधिकरण नेमकं काय करते असा सवाल देखील उपस्थित होतोय। कारण 3 वर्षाची जी आकडेवारी आहे वर्षभराची त्यामध्ये एवढी झाडं कोसळली नाही, एवढं रेकॉर्ड ब्रेक या 6 दिवसात मुंबई शहरामध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे मुंबई शहरामध्ये जो मान्सून आलेला आहे तो फक्त पावसाचाच नाही तर झाडं कोसळण्याचा आणि याची दखल आता तरी प्रशासन घेईल, कारण अजून 2 महिने बाकी आहेत। त्यामुळे शिल्पा, महापालिका याची दखल कशी घेते ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद।